मुंबईमध्ये सध्या होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। मराठी सेलिब्रिटींनीही होळी उत्साहात साजरी केलेली आहे। पुष्कर जोग, जान्हवीने देखील होळी साजरी केलेली आहे। सेलिब्रिटींची होळी देखील आता मुंबईमध्ये पाहायला मिळते। मुंबईमध्ये आपण होळीचा उत्साह पाहतोय। सिने कलाकार देखील दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या उत्साहामध्ये डीजेच्या तालावर थिरकताना दिसतायत आणि एकमेकांना रंग लावताना दिसतायत। पुष्कर जोग आणि जान्हवी देखील इथे होळी सेलिब्रेट करताना दिसते। इतकी वर्ष न चुकता कार्यक्रम होतोय। सगळे जिथे आहेत तिथून येतात, प्रयोग सोडून येतात, रेकॉर्डिंग कॅन्सल करून येतात, पण येतात। गेलं 20 वर्ष आम्ही रंगकर्मींची ही होळी करतो आहोत। हे 20वं वर्ष आहे आणि हा सोहळा म्हणजे एखादा काय प्रीमियर किंवा असा नाही आहे। हा आमचा घरगुती कौटुंबिक आपला सोहळा आहे। त्यामुळे 350-400 रंगकर्मी इथे येतात आणि दरवर्षी कधी आम्ही ठरवतो की आता आपण हे शेवटचं करूया का किंवा कोणाला दुसऱ्याला सोपवूया का। पण 15 दिवस आधी कोणीतरी विषय काढतो। आमचे अवधूत गुप्ते, आमेय खोपकर, आम्ही सगळे कामाला लागतो। पण आता तुमची नवीन पिढी पण आली, तुम्ही रिटायरमेंट घेणार आहे का? अशी इच्छा तर आहे खरं तर, कारण हे सगळं आयोजन करणं हे एवढं मोठ्या प्रमाणात आणि मराठी रंगकर्मींची होळी किंवा ही धुळवड ही पंचतारांकित हॉटेलमध्ये होते दरवर्षी, कारण आम्ही मराठीचा दर्जा हा पंचतारांकितच समजतो। पण एकंदर हा जो कॉन्सेप्ट रंगकर्मींची धुळवड हा कार्यक्रम नसून आमचा एकमेकांना भेटण्याचं एक काय म्हणू गेट टुगेदर आहे आणि त्यामुळे सगळे आवर्जून येतात, आनंद होतो। कितवं वर्ष इथे? हे पहिलंच आहे। इट इज फन आय थिंक। ऍक्च्युली हो, मला खूप मजा येते आणि आज मी खूप धमाल करणार आहे। आल्याला गेट वरतीच रंग लावला, थोडं सेटल व्हायला पण दिलं नाही। हो ना, तेच ना। मी म्हणलं अरे एवढा मेकअप करून आले तर दिसू तरी दे। पण आजच्या दिवशी मेकअप करायचा नसतो। पण काय आता सेलिब्रेट करावा लागतो। सगळेजण आज रेकॉर्डिंग काम वगैरे सोडून इकडे दाखल झालेले। काय ऊर्जा मिळते? खूप मस्त, कारण की हा असा एकमेव दिवस असतो की सगळे सेलेब्स एकत्र येतात, मजा करतात, धमाल मजा मस्ती। सो मला वाटतं की ह्या आजच्या दिवशी शूटिंग, रेकॉर्डिंग, रिहर्सल सगळं बाजूला ठेवूनच यायला हवं। सिने कलाकारांचा उत्साह आपण पाहिला। होळीनिमित्त गौतमी पाटीलने देखील सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि तिच्या लहानपणीच्या धुळवडीच्या काही आठवणी देखील सांगितल्या। ऐकूयात। आज सध्या महिला वर्गांचा प्रतिसाद मला खूप छान मिळतोय आणि आजही तुम्ही बघितली तर खूप छान प्रेक्षक वर्ग अफाट गर्दीने आले होते। तर खूप छान वाटलं मला त्यांचं प्रेम बघून आणि जो त्यांनी मज्जा केली आहे आणि मी त्यांच्यासोबत मज्जा केली आहे। खूप छान वाटलं खूप। आणि मी अभिजित दादा पवार यांचं मनापासून आभार मानते। त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले आणि सर्व प्रेक्षकांना भेटू शकले। राज्यभरामध्ये धुलीवंदनाचा उत्साह पाहायला मिळतोय। नैसर्गिक रंगांची उधळण करत आबालवृद्ध धुळवड साजरी करताना दिसतायत। राज्यातील प्रमुख शहर मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये धुळवड साजरी केली जाते आहे। डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना देखील दिसते आहे। मुंबई, पुणे आणि नागपूरची ही दृश्य आपण पाहतोय। रंग, जल्लोष आणि सेलिब्रेशनचा जलवा। होळीचा सण आणि मराठी सेलिब्रिटींचा उत्साह म्हणजे चाहत्यांसाठी एक खास पर्वणीच। पडद्यावर दमदार भूमिका साकारणारे हे कलाकार आज रंगात न्हाऊन निघालेत।